हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण राजा राम राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण राजा राम कृष्ण हरे हरि जय जय राम 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 राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम
हरि जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरे हरि हरि जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरे सुंदरत ध्यान उभे विवरे सुंदरत ध्यान उभे विवरे सुंदरत ध्यान उभे विवरे सुंदरत ध्यान उभे सुंदरत ध्यान उभे विवरे सुंदरत ध्यान उभे विवरे सुंदर ध्यान उभे विवरे सुंदर ध्यान उभे करकटे भारी ठेवनिया करकटे भारी ठेवनिया ऋषि हर गळा पास पिता तुषि हर गळा पास पितांबर करकटे भारी ठेवनिया करकटे भारी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिंतन आवडे निरंतर हे चिंतन तुझी हात गळा कासे पितांबर तुझी हात गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कटिक स्वभावनी विराजित तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर कंदे कस्तुरभा विराजे तो कंदे कस्तुरभा विराजे तो तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा
हेची सर्व सुखा तुका मने माझे हेची सर्व सुखा हेची सर्व सुखा तुका मने माझे 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 तुका मने माझे हेची सर्व सुखा हो तुका मने माझे हेची सर्व माझे 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 करवा पाहिना श्रीमुखा पाहिना श्रीमुखा आभडी तुळशी हार गळा कासे पिता तुळशी हार गळा कासे पिता बरा ओ पाहिला आवडी पाहिला आवडी तुळशी हार गळा आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान तुळशी हार गळा कासे पिता परा तुळशी हार गळा 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 तुझ्या गळा कासे पिता परा आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशी हार गळा कासे पिता गळा कासे पिता कासे पिता कासे पिता विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरि जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सतो नारद जान नाम तितिक्षुतया चेचर माझे ने धर्म चितविला हाची बळी ते शिव
शिवाजी संभाजी जाननवारी कावतरला दयाची कुळी तया छत्रपती चरण कमळे साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरे हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय 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 राम जय 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 राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हरे 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 जय राम हरे 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 जय राम जय 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 राम हरि जय राम हरे लोचनी सुख जाने वो साजनी रूप लोचनी सुख जाने वो साजनी तो पाहता लोचने सुख झाले भूसाजने रूप पाहता लोचने सुख झाले भूसाजने तू हा विठ्ठल बलवा तू हा विठ्ठल बलवा रूप लोचनी सुख जाने वो साजनी रूप लोचनी सुख जाने वो साजनी तो विठ्ठल विठ्ठल बलवा हे हे रूप पाहता लोचने दुःख झाली भूसाजने रूप पाहता लोचने दुःख झाली भूसाजने विठ्ठल भजवा विठ्ठल भजवा तो हमारा बरवा विठ्ठल भजवा तो माधव बरवा बरवा तो हमारा बरवा विठ्ठल बरवा तू माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुख
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठला बरवा तुहा विठ्ठला म्हणून विठ्ठली आभडी म्हणून विठ्ठली आभडी तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर हो सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी तो हा विठ्ठल भरवा हो 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 तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर हा हा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 हा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय हरि जय राम कृष्ण हरि जय 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 माय बाप केवळ काशी देणे न जावे तीरतासी देणे न जावे तीरतासी देणे न जावे तीरतासी माय बाप केवळ काचे तेने न जावे तीरतासी माय बाप तीरतासी तेने न जावे तीरतासी माय बाप केवळ काशी देणे न जावे तीरतासी देणे न जावे तीरतासी देणे न जावे तीरतासी माय बाप केवळ काची तेने न जावे तीरतासी तेने न जावे तीरतासी तेने न जावे
वीरताचे कुंडली के काय केले कुंडली के काय केले कुंडली के कुंडली के काय केले कुंडली के काय केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले कुंडली के काय कुंडली के काय केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले कुंडली के काय केले तैसे होय सावध हृदया धरी नारायण हृदया धरी नारायण हृदया धरी नारायण तैसे होय सावध हृदय धरी नारायण हृदय धरी नारायण हृदय धरी नारायण कुंडली के काय कुंडली के काय कुंडली के कुंडली के काय कुंडली के काय केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले कुंडली का काय केले कुंडली के काय केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले कुंडली के काय केले तुकामनी माय बाप अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे तुकामनी माय बाप अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे कुंडली के काय कुंडली के काय कुंडली के कुंडली के काय केले परब्रह्म उभे परब्रह्म उभे केले पुन्हारी का काय कुंडली के काय केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले
माया बापे केवळ कासी माया बापे केवळ कासी माया बापे केवळ माया बापे केवळ माया बापे केवळ माया बापे केवळ वेतिरता तेने नजावे तीरता कुंडली के राज के कुंडली के राज के परब्रह्म उभे केले
ni da pa da ma pa ga ma re ga ga ma da da ma pa da ni da pa da ni da re da ni da pa da ma pa ma ga re ga re ga ga ma da ni da ni da ni da da pa da ma ga re ga re ga da ye ga da to ga da ti ga da Baba mama ka re da ni ni da baba mama ka re da ni ni da baba mama ka re ga ma da ni sa ga ma da ni sa ga ma ga ma da ni sa ga ma da ni sa ga ma ga ma da ni sa ga ma da ni sa ga ma da ni sa da da एक बार सगळ्यांनी पकवायसाठी टाळी वाजवा परब्रह्म उभे केले परब्रह्म
माया बापे केवळ कासी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभेटेले बेस कमी ठेवा तैसे होय सावध तैसे होय सावध हृदय धरी नारायण पुंडलिके काय केले परब्रह्म उभेटेले तुका म्हणे माय बापे अवगी देवाची रूपे कुंडलिके काय केले परब्रह्म उभेटेले विठ्ठला हरी विठ्ठल 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 भगवान की जय की जय महाराज की जय बली की जय ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्विद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सखलार्तमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जे जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदुचे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्न परम पुंडलिकाय दातुमुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग रूप प्रथम नमना पांडुरंग प्रथम नमना पांडुरंग प्रथम नमना पांडुरंग प्रथम नमना चक्रपदाने कथेचा विस्तारू चक्रपदाने कथेचा विस्तारू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदुचे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न कराव वेद मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा दुर्बळाचे देवा देना दुर्बळाचे दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिवाचलं पंगुम लंघयते गिरिम्यत् कृपातं वन्दे परमानंद माधव परमानंद माधव हे दुःखमाजन मारुति नाजन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म भेटेले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ह्याचा बेस कमी जेवढा बेस ठेवता येईल तेवढा ठेवा बिको नॉर्मल आणि कडक हॅलो हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ज्या कारणाने तुम्ही आम्ही जमलो ते कार्य तुम्हाला सांगायची गरज नाही गड्या एका माईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही जमलो जाणं प्रत्येकाच्या नशिबाला जो मनुष्य जन्माला त्याला निश्चित जावं लागणार मग तिथं मी असलो काय नाहीतर तुम्ही असला काय नाहीतर अजून कोण जरी असला जो बी मृत्यू लोकात माणूस आलाय सजीव असो किंवा निर्जीव असो त्याला एक दिवस निश्चित जावं का असं झालंय बाबा काय नाही जन्माला आला नाही असं झालंय नाही नाही एका माईच्या पुण्यस्मरणानिमित्त जमला थोडासा बदल होऊन कीर्तन ऐकायचे का ह्या परिवाराचं मानत तेवढे आभार थोडे आईच्या एका पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही कीर्तन भजन पाठीमागे करताय हे कोणाच्या नशिबाला होत नसतं गड्या बरीच माणसं परमार्थ करून गेली आता काय जायच्या तयारी वाटचालीवर काय काय गेली बी पण त्यांच्या पाठीमागे साधा काळ सुद्धा वाजला नाही कारण का माझ्या बद्दल सांगत नाही महाराजांच्या प्रमाणे सांगून जातो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला नशिबा ठेवा असावं लागतो भाग्य असावं लागतं तेव्हाच पाठीमागे श्राद्धाला कीर्तन भजन टाळ वाजतो गड्या दारात आणि तो पण दारात टाळ वाजायला नशीब हे लागतं गड्या त्याशिवाय दारात टाळ वाजत नाही म्हणून या इडके परिवाराचा मान आहे तेवढे आभार पडले गड्या ऐकून जा जाणं प्रत्येकाच्या नशिबाला आहे ज्यार्थी या माईच्या पुण्यस्मरणात तुम्ही आम्ही जमलो त्यार्थी एक दिवस तुम्हाला सुद्धा जावं लागणार आहे तुमच्या श्राद्धाला बरीच माणसं इथं गोळा होणार नक्की होणार आहे जावं प्रत्येकाला लागणार आहे मग तो सजीव असो किंवा निर्जीव असो मी एक सांगून जातो आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन तुम्हाला जायचं आहे जगाच्या पाठीवर आई बाप काय असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मानंतर तुम्ही केलेले जे कर्म आहे या कर्मातून तुम्हाला जर मुक्ती मिळवून द्यायची असेल तर जगाच्या बापाशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही आणि जगाच्या बापाला तुम्हाला जायला वेळ नसेल तर अशा जगाच्या बापाला तुमच्या घरात दोन माणसं पाठवून दिली त्याचं नाव आहे एक आई आणि दोन बाप अशी दोन माणसं दिली पाठवून त्यांची जिंदगीत सेवा करायला शिका आयुष्यात त्यांची जर सेवा केली तर तुकोबराने अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं तुका म्हणे माय बापे देवाची रूपे पुंडलिके काय केले परब्रह्म भेटले
पुंडलिकरायाने काय केलं होतं आई बापाची फक्त सेवा केली होती तर परब्रह्म उभा करण्याची ताकद पुंडलिकरायांच्या जवळ होती इतकी ताकद आई बापाच्या चरणामध्ये आणि सेवेमध्ये म्हणून सांगून जातोय तुझा इथून पुढे तुझ्याकडून आई बापाची सेवा होईल भगवंताची सेवा होईल यात मत नाही पण आई बापाच्या जीवनामध्ये जिंदगीत सेवा करायला शिका जगाचा बाप तुमच्या करता आल्याशिवाय होणार नाही म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे आपला इथं मुद्दा होता निश्चित जावं लागणार आहे ज्या एक दिवस तुम्ही खाटावरती दवाखान्यात जन्माला आलाय त्या दिवशी एक दिवस तुम्हाला ताटीवरती चौकाच्या खांद्यावर बसून मसन वाटण्याची वारी करावी निश्चित लागणार आहे पण महाराज म्हणतात त्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा गड्या आणि काय करा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी आयुष्यात त्या भगवान परमात्म्याला शरण जायला शिका कारण सांगू का त्याच्याशिवाय तुम्हाला वाचणार या जगात कोणी सुद्धा अरे तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भांगाची कधी सर्वजण माझ्याकडे कान लक्ष देऊन ऐका एकदाच मिळालाय एक योनी कोटी फेरा मग लागे मनुष्य देहाचा वारा क्षणोक्षणी हाची करावा विचार अरे प्रत्येक क्षणाला गड्यात तुझ्या जन्माला घातलेल्या मृत्यू लोकांमध्ये मानवानं विचार करावा लागल का कारण हे नश्वर आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुम्हा आम्हाला जगाच्या बापानं विश्वाच्या मालकानं सावध केले आणि सांगत होता जगाचा बाप विश्वाचा मालक एका कविकारानं सुद्धा सुंदर लिहून ठेवलं होतं काय लिहिलं होतं ऐकून जा असो हा जन्म मोलाचा परत मिळायचा परत मिळायचा नाही रे गड्या तोपर्यंत तू सावध हो असो हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया हे नको तू घालवू वाया रे बघून घे तू आयुष्यात एकदा तरी पंढरीला जा आणि त्या विश्वाच्या मालकाचं दर्शन करा बघून घे तू सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची कधी लागे रे वेड्या तुला रे गोडी अभंगाची गोडी ऐका कधी जावं लागलं म्हणून महाराज तुम्हाला सावध करतात गड्या या माईच्या पुण्यस्मरणात जमराना सांगून जातो जाणं निश्चित आहे हे मी सांगत नाही माऊलीने गोड ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवले 750 वर्षापूर्वी आजही माझ्या अध्यात्मिकावर बऱ्याच माणसांचा विश्वास नाही पण आजही सांगून जातो तुम्हाला लाईट दिसते पाणी दिसतं या सगळ्याची निर्मिती जर कोणी केली असेल तर खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलं म्हणून खऱ्या अर्थानं हे तुम्हाला आज सामर्थ्य बघायला दिसते आजही सांगून जातो बरीच
माणसं म्हणतात महाराज श्रावण बाळानं आई बापाला कावडीत घेऊन कुठं निघाली होती काशीला. तुम्ही तर म्हणताय माय बाप केवळ काशी न जावे तरी तशी. याचं कारण मी तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे. तुकोबारायांनी हा 350 वर्षापूर्वी अभंगलेला. याचं कारण एकच होतं, कारण आता जी माणसं जन्माला ती नास्तिक वृत्तीची जन्माला येणार. यांना आई बापाविषयी कदर राहणार नाही, यांना संतांच्या प्रमाणाविषयी प्रमाण राहणार नाही. आताही माणसं उलट प्रमाण करायला शिकतील म्हणून तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं माय बाप केवळ न जावे तरी तशी. पण श्रावण बाळाला जाता आलं नाही, निम्म्यातच प्राण सोडावा लागला होता गड्या. काही पुरावे काही गोष्टीचे सांगून जातो. या माईच्या पुण्यस्मरणाने जमला ना म्हणून सांगून जातो. जाणं निश्चित आहे. माऊलीने गोड 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. उपजे ते नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मे देगा. ऐका, तुम्हाला जावं लागणार. तुमच्यानंतर तुमच्या पोराला जन्माला यावं लागणार. तुमचं पोरगं सुद्धा जाणार, तुमचा नातू जन्माला येणार. असं किती पुढे जाऊ द्या, पिढ्यान पिढ्या ह्या वाढतच जातील, पण कमी होणार नाही रे गड्या. जावं निश्चित लागणार आहे. मग तो सजीव असू दे नाहीतर निर्जीव असू दे. असं कसं काय म्हणताय बुवा? पकवाजवाल्याने पकवाज वाजू द्या. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय. पकवाजवाल्याने किती पकवाज वाजू द्या, पण ध्यानात ठेवा एक दिवस वाजवणारा. तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळलं तर कीर्तन आहे गाड्या. वाजवणारा जाणार, पकवाज आहे तसा जिथं राहणार. किती जरी गाणार वरडोर जरी वारला तरी एक दिवस तुमच्या बी श्राद्धात कोणतरी कीर्तनकार येऊन तुमच्या पाठीमागे वारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती बी वारडा विनकरी बुवा बरं आहे ना. तुम्ही गळ्यात इना घेतलाय खरं आहे, पण इना हितच राहणार वांगी. पण इना घेणार निश्चित जाणार. तुम्हाला सांगताना तुम्हाला ऐकताना बसल्यावर बरं वाटतंय, पण ध्यानात ठेवा तुमचं बी तसंच आहे. तुम्ही ज्या दुसऱ्याच्या श्राद्धाला आलाय त्या एक दिवस बरीच माणसं तुमच्यासाठी तुमच्या करता दारात गोळा होणार आहे. ही झालं सजीव. आता निर्जीव गोष्टीचं सांगू का? ही काय ह्याच्यात करंट आहे का? चेक करून बघा. हात लावून आत म्हणजे कळ ह्यात करंट आहे का? ही वायर आहे. मला सांगा मंडपवाले, तुम्ही वायर आणून तुम्ही 10 झाले बरोबर. अजूनही 50-100 वर्ष ह्याला काय व्हायला पुढची पिन तुम्ही बदलाल काहीतरी बदलून चाल, पण चालू करून ठेवल्याशिवाय राहणार नाही. पिन बदलली सगळं झालं, पण पिन लावणार होता आणि सिस्टीम लावणार चेंज झाला. काही जरी असू द्या, सजीव गोष्टी असू द्या नाहीतर निर्जीव गोष्टी असू द्या, जावं प्रत्येकाला निश्चित लागणार. तुम्ही म्हणताल बरं आहे बुवा तू सगळ्याच सांगता, पण तुझं कसं काय? ऐका, मी जरी कंबर लावून जरी उपरा सांगत असतो तुम्हाला, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मला भी देव ठेवणार नाही. कधी बी कार्यक्रम लागू, कधी बी लागू शकतो गाड्या लागायच्या. तुम्ही आम्ही सावध व्हा गड्या. आणि ऐका, माणसानं माणसासारखं वागायला शिका. आपण माणसानं माणसासारखं वागायला शिकलो नाही. आज प्रामाणिकपणे तुमच्या पायाला स्पर्श करून सांगून जातोय तुझा. बऱ्याच माणसाने तुम्हाला रामही सांगितला, लक्ष्मणही सांगितला, बऱ्याच रामाच्या गोष्टी सांगितल्या, लक्ष्मणाच्या गोष्टी सांगितल्या, पण आज पाया तुमच्या एकच सांगून जातोय तुझा. आज पण तुम्ही राम बी ऐकला आणि लक्ष्मण बी ऐकला. आज प्रामाणिकपणे मला उत्तर द्या, त्या रामाचा विचार आणि लक्ष्मणाचा विचार तुम्ही घेतला नाही ना? मग राम कशा ऐकला? ऐका, राम ऐकण्यापेक्षा लक्षपूर्वक ऐका, राम ऐकणं निश्चित, पण रामानं जे वर्तणूक केली होती त्याचे गुण निश्चित आपल्यात उतरवायला शिका. 14 वर्ष वनवास भोगायला कोण गेला होता? राम गेला होता. वनवास कोणाला भोगायचा होता? फक्त रामाला. पण संघ कोण आला होता? लक्ष्मण बी आला होता. का तर त्याला माहित होतं जिथं जाईल तिथं माझ्या भावासंग मला गेलं पाहिजे. ऐका गड्या, जर हे विचार जर तुम्ही आज या समाजामध्ये उतरवले तर खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जीवनात तुम्ही सगळ्यात मोठं सोनं केलं. खरं सांगू का? माणसाला जन्माला घातलं म्हणजे माणसानं माणसासारखं वागावं म्हणून साठी देवानं तुम्हाला जन्माला घातलं. खरं सांगू का? देवानं माणूस म्हणून, देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. लक्षपूर्वक ऐका, देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं.
तुला देव नाही आठवलं मानसा आता तरी मानसात ये 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 ऐका कशा करता पाठवलं माणसानं माणसासारखं वागायला पाठवलं आजही तुम्ही आम्ही 1.5 गुंठ्याच्या काकडीसाठी आज 40 वर्ष कोर्टामध्ये दावा खेळतो बदल म्हणून कीर्तन ऐका गड्या कदाचित या मायच्या पुण्यस्मरणेनिमित्त एका जरी भावाचं आणि एका जरी बहिणीचं नातं घट्ट झालं तर खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी श्रद्धांजली या मायला होईल गड्या या कुटुंबात पैसे जास्त झाल्यात म्हणून कीर्तन ठेवलेलं नाही रे गड्या कदाचित बदल व्हावा निश्चित अंतकरणानं एका जरी आई बापाच्या डोळ्यातनं पाणी यायचं थांबलं तर खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी श्रद्धांजली या मायला व्हायला जाईल गड्या ऐका माणसानं माणसासारखं वागण्याकरता या विश्वाच्या मालकानं मृत्यू लोकांमध्ये आम्हाला पाठवून दिलं कशा करता देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं तुला देव नाही आठवलं मानसा आता तरी मानसात ये 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 मी एवढं जीव तोडून सांगतोय तरी ती एक सुद्धा माणूस जीवनात आचरण घेणार नाही ऐका 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 बदल म्हणून मी सांगतो जातो ऐका तुमचं झालंय कसं माहिती का हिकंड ऐकायचं हिकंड सोडून द्यायचं तू किती बी वरडून सांग आमचा हे ऐकायचा धंदा तुमचा हे सांगायचा धंदा इथनच बाहेर जाणार तंबाखू हातात घेणार चुना लावणार पळणार आणि म्हणणार त्यांचं काय हाय सांगायचा धंदा ऐकून जा गड्या ऐका टाइमपास म्हणून आणि विनोद म्हणून कीर्तन कीर्तन करता तुम्ही आला असाल तर खऱ्या अर्थाने सांगून जातो तुमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा टाइमपास आणि विनोद झाल्याशिवाय राहणार नाही गड्या बदल म्हणून जीवनामध्ये कीर्तन ऐकायचे का मी सांगतो तो जाणं प्रत्येकाच्या नशिबाला आहे जो मनुष्य त्याला निश्चित जाऊ लागणार आहे पण खऱ्या अर्थाने जिंदगीमध्ये जगत असताना महाराज सांगतात मी सुद्धा गेलो गड्या ऐका तुकोबरायने सांगावं मी सुद्धा जगलो होतो माणूस म्हणून मी सुद्धा जगलो होतो पण खऱ्या अर्थाने माझ्याकडून कुठल्याच गोष्टीचं कधी पाप झालं नाही जीवनामध्ये आलो पण आल्यानंतर जगामध्ये संतांचे विचार कधीतरी जीवनात आचरणाला शिका संतांचं चरित्र कधीतरी वाचायला शिका कारण सांगून जातो ऐकून संत बरंच काही आम्हाला सांगून जातात त्यांच्या विचारामध्ये घेण्यासारखा बऱ्याच गोष्टी आहेत तुकोबरायच्या जीवनातलं जर उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर ऐकून जा तुकोबराय जगले होते पण निस्वार्थ मनाने जगले होते कशाच्याही पैशाचा गर्व केला नव्हता 65 लाखाची सावकारकी होती पण सगळ्या सावकारकीच्या वह्या सगळ्या पाण्यात बुडवून दिल्या होत्या ऐका विश्वाच्या मालकाला हीच माणसं सगळ्यात जास्त प्रिय असतात बरं ऐका म्हणून विश्वाच्या मालकानं घ्यायला यावं कोणा करता तुकोबरायांना घ्यायला यावं इतकी ताकद जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी कमवली होती जीवनात जगत असताना माझ्या भाषेत मी सांगत नाही तुकोबराय सुद्धा सांगतात तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे पाठीमागे नाव राहावं गड्या खरं सांगू का आजही सांगून जातो आपल्या भागाचं परमार्थिक वैभव नव्हे तर ऐका या सांगली जिल्ह्याचं नव्हे तर सातारा जिल्ह्याचं नव्हे तर या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं परमार्थिक वैभव होतं वैकुंठवासी कैलासवासी नामदेव अप्पा शामगावकर ऐका आजही सांगून जातो कीर्तनातून जाहीर आज जरी अप्पा गेले असले ऐका ऐका आज जरी अप्पा गेले असले तरी खऱ्या अर्थानं इथून पुढं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव हे पाठीमागं राहणार का तर अख्खा लाखोचा वारकऱ्यांचा संप्रदाय समाज वारकरी संप्रदायातील सर्व लोक आजही फक्त अप्पांच्या मालिकेवरती आळंदीतून पंढरपूरला जातात इतकी
मोठी जगाच्या पाठीवर आप्पांनी पाठीमागे क्रांती केली. ऐकून जा. दुसरं नाव सांगून जातो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं परमार्थातलं सांगून जातो. राजकारणातलं मला काय त्याशी घेणं देणं नाही, पण ऐका परमार्थातली नावं ही निश्चित अंतकरणानं पाठीमागे जिवंत राहिलेली असतात. दुसरं नाव सांगून जातो ज्यांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करावी आणि केवळ अर्धा तास प्रत्येक माणसानं नुसतं डोलतच राहावं फक्त रामकृष्ण हरीवरती ऐकण्याकरता आज लाखोचा समाज त्यांच्याकरता गोळा होत होता. असे वैकुंठवासी कैलासवासी बाबा महाराज सातारकर निघून गेले, पण खऱ्या अर्थानं त्यांची कीर्ती आजही आहे. आणि इथून पुढे सुद्धा गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे जगा, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे जगा, राहिल्या त्या कीर्ती जगा. जीवनामध्ये जगत असताना असं काहीतरी पाठीमागे करून जगा, नाहीतर तुमचं आमचं झालंय कसं जन्माला आलोय फक्त कशासाठी संसार करायसाठी आणि मरायचंय का आता ह्यात वैताग आलाय म्हणून. ऐका असं जगण्यापेक्षा थोडं जगा गाड्या. खरं सांगू का माणसानं 20 वर्ष जगावं. काय म्हणा बुवा किती वर्ष जगावं? 20 वर्ष. महाराज देवाने जन्माला कशाला घाला असा बी प्रश्न आहे. का आपली निम्मी जाते झोपत देवाने कसं 1 लाख वर्ष माणसाला आयुष्य दिलं होतं, पण देवाच्या ध्यानात आलं माणसाला खोडीचे आहेत. माणसाला एवढं आयुष्य घेऊन करायचं नाही. काही देवाकडे ना धर्मात वागणार सरळ नीतिमत्ता ठेवणं झाल्या देवाने त्यातला बी 1 शून्य काढला. माणसाला आयुष्य 10 वर्ष झालं, त्यातला बी देवाने 1 शून्य काढला. 1000 वर्षाचं झालं तरी बी देवाला म्हटलं आता असू दे बाबा 1000 वर्ष तर 1000 वर्ष जगल माणूस. देव म्हणला अजिबात नाही, देवाकडे ना संप्रदायात वळणार माझी भक्ती करणं झाल्या त्यातला बी 1 शून्य काढतो. देवाने त्यातला बी 1 शून्य काढला आणि मानवाला फक्त 100 वर्षाचं आयुष्य केलं. आता देवाला एकच प्रार्थना आहे, हाय त्यातला विषय तेवढा काढू नको, नंतर माणसाने जगायचं किती. ऐका ऐका अल्पायुष्य मानव देह शतगणित ते अर्ध्या रात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहेगा. आपलं आयुष्य तसंच गेलं गड्या. देवासाठी धर्मासाठी आजपर्यंत तुम्ही आम्ही खर्ची घातला नाही. खर्ची घातलं ते तुमच्या माझ्यासाठी घातलं, तुमच्या माझ्या पंचासाठी घातलं. पण महाराजांनी सांगावं हे गड्या नको नको मना गुंतू माया जाळी आणि काळाला जवळ ग्रासावया. ज्यांच्या करता तू देह दादालास, ज्यांच्या करता तू राब राब राबलास, आणि हीच माणसं तुझ्या करता एक दिवस तुझ्या संग आली नाही रे गड्या. नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा अरे कोण कुणाचे सखे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले कीर्तीला धागे. महाराज तर संसार सांगण्यासारखं बरंच आहे, पण ऐकून जा या जगात तुमच्या सोबत येणार कुणीच नाही. म्हणून महाराज आम्हाला सावध होऊन सांगतात गड्या आता तरी सावध हो आणि काय कर या जीवनामध्ये पैसा धन आणि तुझ्या सोबत येणार नाही. मला सांगा किती कमवल्यानंतर तुम्ही जाताना घेऊन जाणार आहे. ऐका काल आमच्या गावात एक माणूस बसलाय, आता नाव सांगत नाही, माझ्या गावात माहित आहे पण तुम्ही नाही एवढं काय करणार. पण ऐकून जा एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे सांगू शकत नाही. एवढी संपत्ती आहे गड्या आता पिठ सामान्य जाईल एवढी संपत्ती. पण ऐका ऐका थोडक्यामध्ये सांगून जातो. ऐकून जा जगाच्या पाठीवर जे आईने केले जे बापाने केले एक सांगून जातो. 33 कोटी देव तुमच्या सोबत असू द्या रे गड्या. आजही सांगून जातो 33 कोटी देव तुमच्या सोबत असू द्या, पण 33 कोटी देव असताना जर आई बापाचा तुमच्या सोबत तुमच्याकडे आशीर्वाद
नसेल तर 33 कोटी देवांना सुद्धा तुमच्या समोर झुकावं लागेल का तर तुमच्या आई बापाचा आशीर्वाद तुमच्या सोबत नव्हता पण ऐका 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 पण खऱ्या अर्थानं तुमच्या सोबत 33 कोटी देव नसू द्या फक्त आई बापाचा आशीर्वाद असू द्या 33 कोटी देवांना सुद्धा तुम्हाला नतमस्तक व्हावं लागेल इतकी ताकद तुमच्या आई बापामध्ये म्हणून जीवनामध्ये आई बापाची सेवा करायला शिका आजही मला या समाजाचा राग येतो तिसऱ्या दिवशी बरीच माणसं महाराज बरंच काय खायला घेऊन जातात ना तुमच्याकडे तिसऱ्या दिवशी म्हाताऱ्यानं आयुष्यात बघितलेलं बी नसतं गाड्या आयुष्यानं जो पदार्थ म्हाताऱ्यानं बघितला नाही ना ऐका सुनबाई सांगून दमली सुनबाईला मागून दमलं म्हातारं सुनबाई अगं चहा प्यायचाय घरात पोरानं जर एखादं खायला आणलं एखादा बाहेर हॉटेलमधून एखादी भाजी बिजी आणली तर म्हाताऱ्याची सुद्धा अपेक्षा असायची कदाचित एखादा घास त्या भाजीला मला मिळावा पण कदाचित घरात तो घास दिला नाही पण मेल्यावर नको ते पदार्थ सुद्धा मसन वाटण्यात आम्हाला बघायला मिळतात एक सांगू का मेल्यानंतर ती खाणार नाही मेल्यानंतर देण्यापेक्षा जिवंतपणी त्यांच्या मुखामध्ये चारा खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा आशीर्वाद तुम्हाला पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही रे गड्या आयुष्यात जे आईने केलं जे बापाने केलं ना ते या जगात कुणीच करू शकत नाही गड्या काय वाटतं त्या आईला सांगू का काय वाटतं बापाला ऐकून जा अरे त्या बापाचं त्या आईचं स्वप्न असतं गड्या जे दिवस आमच्यावरती आले ते कधी त्या पोरांवरती येऊ नये याकरता रात्रंदिवस झटणारा फक्त तुमचा बाप आणि तुमची आई असते रे गड्या गाव सांगत होतं अरे तुझं पोरग दारू पिते तुझं पोरग दारू पिते रोज दारू पिते बाप तुझा पिणारच नाही ते कुणाचं आहे माझा एक विश्वास होता बापाचा अरे आपल्या गावाला बाजूला सरला तुमचा बाप होता रे गड्या पण एक दिवस असा आला स्वतःच्या डोळ्यानं आपलं पोरग दारू पिल्यानं बघितलं बापानं त्या दिवशी बापाचं काळीज धडकन खाली पडलं आणि बाप म्हणला ज्या गावाला एका हातानं मी माग सारत होतो त्या हाताला त्या गावाला तोंड दावायला सुद्धा मला जागा शिल्लक नाही रे कदाचित जीवनामध्ये जगत असताना असं जगा गड्या माणसानं पाठीमागं चांगलं म्हणावं जे बापानं केलं ना बाप तुमचा रात्रीचा दिवस होता गाभाड कष्ट करत होता पण कधी त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं नाही महिला मंडळ सांगून जातो ऐकून जा बाप तुमचा कधीच रडला नव्हता पण ज्या वेळेस तुमचं लग्न ठरलं होतं त्यावेळेस दुसऱ्याच्या बांधाला गेला होता दुसऱ्याच्या शेतकडे गेला होता म्हणला होता मालक माझ्या पोरीचं लगीन ठरले 2 एकर तुमच्याकडे घाण ठेवतो पण मला पैसे द्या ज्या टायमाला माझा बाप लगीन ठरवायला गेला होता त्यावेळेस जेव मध्ये सुद्धा तो म्हणला होता रामभाऊ ज्या घरात तू पोरीला देशील ना त्या घरात तुझ्या पोरीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही गड्या बापानं आयुष्यात एकही डोक्यात शब्द ठेवला होता जर माझ्या पोरीचं ह्या घरात जाऊन सोनं होणार असेल तर माझ्या लेकीला आयुष्यात मी कधीच कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही म्हणून तुमचा बापानं तुमच्या करता 2 एकर जमीन घाण सुद्धा ठेवली होती पण कधी तुम्हाला सांगितली नव्हती तोच बाप घरी आला आणि बायकोने विचारावं काय झालं पण नवऱ्यानं सांगावं तुला म्हणून सांगतो माझ्या ताडीचं लगीन ठरलं मोठं कुटुंब आहे चांगल्या घराची पोरगी आणणार आहे तिच्या पोरगीसाठी मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी पडलो नाही अहो पण बैठकीत काय काय ठरलं काय नाही भांडी द्यायची गळा भरून सोनं द्यायचं आणि 10 लाख रुपये हुंडा द्यायचा बायकोनं म्हणावं तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का खायला एक टायमाच्या घरात अन्न नाही कसं तरी काबड कष्ट करून जगतोय आणि ताईडी करतात तुम्ही 10 लाख रुपये हुंडा कुठून देणार तेव्हा स्वतःच्या बापाने सांगावं नवऱ्यानं सांगावं तुला म्हणून सांगतो ताईडीला फक्त सांगू नकोस आहे काय येताना पाटपाला 2 एकर जमीन घाण ठेवून पिशवी भरून पैसे आणले बघ पण माझ्या ताईडीची जर त्या घरात जाऊन सोनं होणार असेल तर महिला मंडळ सांगून जातो तुमचा बाप तुमच्या करता दुसऱ्याच्या बापाला सुद्धा घाण राहतो गड्या पण कधी सुद्धा त्या बापाचा विचार तुम्ही आचरणात आणले नाही गड्या ऐका बाप गेल्यानंतर माणसं बापाच्या पाठीमागे रडतात पण बापानं कधी स्वतःच्या डोळ्यात आसवं कधीच या समाजाला दाखवलं नाही का त्याला माहिती होतं अरे आपणच घराचा पाया रे गड्या आणि घराचाच पाया जर खचला तर खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये मागची पिढी माझी पोरं बाळ बायका पोरं कशी जगणार आहेत गड्या त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणारा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा जर देव कोण असेल ना तर त्याचं बाप नाव आहे गड्या म्हणून महाराजांनी म्हणावं माय बापे केवळ काशी ऐकून जा गड्या जीवनात त्या बापानं केलं होतं जे मायनं केलं होतं ऐका जे मायला जमलं होतं ते
समाजात कोणाला जमलं होतं? अरे एमडी सुमडी कुंबडी डॉक्टर किती बी असू द्या, अरे किती शिकलेले डॉक्टर असू द्या, पण खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदातील तत्वातली सगळ्यात मोठी जर कोण डॉक्टर असेल ना तर ती तुमची आई आहे गड्या. अरे तुम्हाला ताप आला होता बसलेल्यापैकी प्रत्येकानं आपली आई आठवा आणि विचार करा. ऐका, तुम्हाला ताप आला होता, तुम्ही लहान होता त्यावेळेस तुमच्या आईने तुम्हाला कडेवरती घेतलं होतं. तुम्हाला ताप आला होता, तुम्हाला गोळी देता येत नव्हती कारण डॉक्टरने सांगितलं होतं ताना पोरगा आहे, वय कवळा, ह्याला गोळी देऊन चालायची नाही. मायनं विचार केला जर याला गोळी नाही दिली तर माझ्या पोराचा ताप ओसरणार नाही, म्हणून खऱ्या अर्थानं त्या मायनं तुमच्या करता रात्रभर मिठाच्या पट्ट्या घेतल्या होत्या आणि कपाळावरती ठेवल्या होत्या. रात्रभर तुमची माय तुमच्या करता ताप घालवण्याकरता त्याच्याकरता संघर्ष करत होती. अरे तुमच्या जीवनातली ती माय होती, काशी होती सांगू का? ऐका, आई माझी मायेचा सागर दिला जीवनाला अग तळपत्या उन्हात अन रक रक त्या रानात राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल मातीतून चालताना तिने तुडवी काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा माझा चक्कूला, माझा सोनूला. आई माझी मायेचा सागर, हा माझा छकुला, माझा सोनूला. आई माझी मायेचा सागर. ऐका गड्या, जे आईने केलं, जे बापाने केलं ते या जगात कोणीच करू शकत नाही. माय इतकी तुमच्या करता श्रेष्ठ होती ना गड्या. आजही सांगून जातो, ऐकून जा. या कैलासवासी गंगूबाई ज्ञानदेव येडके मायला जाऊन आज 3 वर्ष झाली. खऱ्या अर्थाने सांगून जातो, पाठीमागे गोड असा त्यांचा परिवार आहे. 4 भावंड आहेत गड्या, 3 मुलं सिंहासारखी उभा केली, एका लेकीला जन्माला घातलं. पण आज प्रामाणिकपणे सांगून जातो, ऐकून जा, एवढं सगळं अस्तित्व आहे. पण खऱ्या अर्थाने सांगून जातो, त्यांचे मोठे भाऊ असतील, भीमराव दादा असतील, आमचे सोपान दादा असतील, आमचे बाळासो दादा असतील आणि आमच्या मालनताई असतील. ऐकून जा काय होतं. मला सोपान दादांनी सांगितलं, जे पोलीस आहेत मुंबईला, खऱ्या अर्थाने त्यांचा फोन कॉन्टॅक्ट झाला. मला सांगितलं महाराज आईच्या श्राद्धानिमित्त कीर्तनाने ठेवायचं आहे. ऐका, त्यांनी सांगावं महाराज शून्यातून विश्व या माऊलीने निर्माण केलं. दादा काही नव्हतं, कदाचित मी पोलीस झालो, याच्या पाठीमाग या फक्त माझ्या आई बापाचा आशीर्वाद आहे. बरीच पोरं म्हणतात, बरीच शिकलेली म्हणतात महाराज आम्ही कष्टाच्या मेहनतीचे जीव शिकलो. पण आजही सांगून जातो, अरे कष्ट करून मेहनत करून जर तुम्हाला पैसा मिळत असेल, तुम्हाला वाटत असेल एखादा पोस्ट मिळत असेल, तर आज प्रामाणिकपणे सांगून जातो, ऐका, कष्टाच्या जीवावर जर असं असतं तर ऊस तोडणारी सगळ्यात मोठी कष्टाची माणसं आहे. ऐका, त्यांनी धीरूभाई अंबानीच्या पंक्तीला जाऊन बसायला पाहिजे होतं. बारकं कष्ट आहे का? सकाळी 4 वाजता कोयता घेऊन जाते, दिवसभर तोडते, संध्याकाळी 7 वाजता टॉयलेट भरायला सुरुवात करते, 11 वाजता भरते आणि भरताना जर बाहेर काढताना टॉयलेट पलटी झाली तर परत 4 वाजता भरते, जाते आंघोळ करते की नाश्ता केला की लगेच 7 वाजता कोयता घेऊन दारात येते. बारकं कष्ट आहे का? पण ध्यानात ठेवा, पिढ्यान पिढ्या कोयताच घेऊन तुमच्या गावाकडे आल्याशिवाय राहत नाही रे गड्या. कष्टानं पैसा मिळत नसतो, त्याच्या पाठीमागे आई बापाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद असावा लागतो. ऐका, मी मगाशी सांगून गेलो, शून्य ज्या दिवशी असतो ना तिथं 1, 2, 3 निर्माण करण्याची ताकद तुमच्या आई बापाजवळ आहे. फक्त आई बापाचा आशीर्वाद घ्यायला शिका. मांडलं तर आहे, नाही मांडलं तर माळावचा खंडोबा, माळावचा दगड सुद्धा तुमच्या करता देव राहणार. ऐका, पण मानावं लागेल तुम्हाला. नाही मांडलं तर तुम्हाला दिसणार नाही देव, साक्षात भगवंताच्या रूपात. ऐका, तुम्हाला कळालं नाही मला माहिती नाही, पण विठोबा आणि रखुमाई, लक्षपूर्वक ऐका, विठोबा म्हणजे बापाची उपमा माझ्या पांडुरंगाच्या परमात्म्याला दिली
आणि रखुमाई म्हणजे आईची उपमा माझ्या रुक्मिणी मातेने घेतली अशी दोन माणसं साक्षात तुमच्या घरामध्ये पाठवली ना, त्यांचं नाव आई बापा आहे. काय केलं होतं आई बापाला सांगू का? ऐका. हाडाची तू काढ करुणी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट गाई केले नाही कोण. हाडाची तू काढ करुणी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट गाई केले नाही कोण. माझ्या चिमुकल्या कानाला माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही. ऐका काय आई होती ऐका. टाळी टाळी एक साथ सगळे. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, प्यारी माँ. ओ माँ, प्यारी माँ. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत. ऐका ऐका नुसतं ऐकू नका गड्या. कधीतरी आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि विचार करा, कदाचित माझी सुद्धा आई अशीच होती. माझ्या आईनं कष्ट केलं होतं, 4 पैसे कमवायची अक्कल दिली म्हणून कदाचित या जागेवरती मी पोहोचलो. आज बी या समाजात आई बापाचा फोटो दाखवा म्हणलं ना तरुण पिढीला तर लाज वाटते का? तर माझा बाप फाटक्या कपड्यात नाही, माझी आई फाटक्या लुगड्यात आहे. माझ्या आई बापाचा फोटो दाखवला तर मला कमीपणा वाटतो. अशी वाटणारी या समाजात बरीच आजही तरुण पिढी जगाला जन्माला आली. पण ऐका, त्या मायनं जर ठरवलं असतं तुला फाटक्या कपड्यातच बारका असताना गावात पाठवायचा तर विचार करा आजही तुमचे फाटके दिवस तुमच्यावरती आले असते. पण कधी त्या मायनं कधी त्या बापानं तुमच्या करता पाठीमागं बघितलं नाही. काय होती आई ऐका. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए. ऐका ए बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगन है. ए बंधन तो प्यार का बंधन है, बंधन है, ये नाता है. संगम है. ऐका आजही सांगून जातो या परिवाराकडे भरपूर ऐश्वर्य आहे, भरपूर धान्य गड्या, भरपूर आता सर्व काही आहे. बंगला झाला. ऐका आज नातवंड सुद्धा चांगल्या स्तरावरती स्वतःची पोचली गेली. पण ऐका आज 3 वर्ष झालं या मायला हे सुख बघण्याकरता आजही 3 वर्ष झालं माय घरामध्ये नाही. आणि गेल्यानंतर आई काय दुःख असते त्या लेकरांना विचारा. कुठे गेली माझी आई मला करमत नाही. हे नाग माझी आई मला झोप येत नाही. 9 महिने 9 दिवस उदरात वाग
रागविले पोटाला धरून तू चालाया शिकविले रडू आला कोण गाईल अंगाई हे नाग माझी आई मला झोप येत नाही आज खऱ्या अर्थानं तिन्ही भावंड असतील त्यांची मूल बहीण असेल ऐकून जा यांना कदाचित आज 3 वर्ष झालं कंटाळून आल्यानंतर मुंबईवरून आज दारामध्ये स्वतःची माय दिसत नाही गड्या काय वाटतं या तिन्ही भावंडांना विचारा म्हणून सांगून जातो माय बाप एवढं अशी तिने न जावी तशी कुठं जाऊ नका जर माय बापांना बघायचं असेल तर साक्षात भगवंताच्या रूपाने तुमच्या घरामध्ये माणसं पाठवली त्या 2 आई बापाची सेवा जीवनामध्ये करायला शिका महाराज हे केलं काय होतं कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले माझ्या पुंडलिकरायांनी आई वडिलांची सेवा केली त्यांनी सांगितलं की आई बापाची सेवा केल्यानंतर काय होतं तर साक्षात भगवान परमात्म्याला 28 वर्ष उभा राहावं लागलं कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले तैसे होय सावध तोपर्यंत आम्हाला आज सावध केलं नव्हे 350 वर्षापासून सावध सांगते काय सांगते तैसे होय सावध हृदय दय नारायण जीवनात भगवंत शिवाय आता या जगाचा आमचा कोणीच राहणार नाही म्हणून महाराज संत्या भगवंताचं तुम्ही भजन करा का कुंडलिके काय केले परब्रह्म उभे महाराज त्या देवाचं नाव आहे तरी काही सांगू का विठोबा रखुमाई हे माझ्याकडे 7 शिल्लक आहे शेवटचे चरण शिल्लक राहिले बरोबर मला काय काळजी करू नका ऐका आम्ही सांगतो अजून 5 पुढे सांगतो संपले माझं ऐका म्हणून महाराज 3 चरण आपण सोडवली तैसे होय सावध हृदय दय नारायण महाराज नाव जीवनामध्ये जगाच्या बापाचा विश्वास मार्गाचा वेळ लावायला कारण सांगू का ऐका त्याच्याशिवाय मला पर्याय राहिला लागली आस मला गोडिया बंगाची लागली आस मला गोडिया बंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या म्हणून तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन काय करा सांगून जातो शेवटचं गाणं कीर्तन समजम
गळ्यामध्ये टाळ तुळशीची माळ पताका बांधून काठीला हो पताका बांधून काठीला गळ्यामध्ये टाळ तुळशीची माळ पताका बांधून काठीला हो पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला हे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला बरं मला ऐका अक्का महाराष्ट्र जो चाळाच्या मागे चाळ माहिती कळालं ना जी माणसं चाळाच्या मागे ती अशा चालीवर कदाचित सगळी चाळाच्या मागची तरणी पोरं आज परमात्माकडे वळी करणांना बी नाही द्यायची तिथं वाचता येतं इथं ऐका शेवटी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये वाजवून दाखवणार आहे का सगळ्याला वेळ सोडणार आहे माझं टायमिंग संपलं 3 चरण सोडले शेवटच्या नंबरमध्ये कोबऱ्या सांगतात तुका माय बापे अवघी देवाची रूपे अशा आई बाबांच्या जीवनामध्ये सेवा करा आणि महाराज एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसलं तर एक दिवस तुम्हाला काय गेल्याशिवाय राहणार बोली तुझे का पिंगला माधवारी वर्तमान होते वर्तमान होते बोलो आम्ही वर्तमान होते अवगा धांगण धिंगारे अवगा धांगण धिंगारे अवगा धांगण धिंगारे यागे बनिए कुंकू घ्या कोणी काळमणी 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 वाग्या सोमवाग्या टाळी टाळी एक साथ सगळे एक साथ संपलं कीर्तन माझे एक साथ सगळे टाळी उभा राहिलेले बसलेले सर्वजण टाळी 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 आणि बसून टाळी नसती वाजवा टाळी वाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी अनमाजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी एवढं सांगून तुम्हाला नाही कळलं तर हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नील सरत शेवटी बा एका जनार्दनी कुणी सांगितलं नाथ महाराजांनी एका जनार्दनी
आमचं कायच जाणार नाही पण काळ तुम्हाला हो बांधून नेणार आहे पण कधी जिवंत आहे त्यावर कळलं मेल्यावर राम राम सत्य म्हणून उपयोग नाही आहे तोपर्यंत सावध व्हा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा महाराज त्या देवाचं नाव आहे तरी काय सांगू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली कैलासवासी गंगूबाई यांच्या फुलवाटा झालं 2 मिनिटं यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त इथे येण्याचा योग आला मी बऱ्याच वेळा तुमच्या गावामध्ये कीर्तन केलं मी परिचयाची गरज जवळजवळ वाटते हे आता 4-5 महिन्यात मला वाटते 10-12 कीर्तन माझ्या गावामध्ये असेल येण्याचा बरंच हात सगळ्याचा प्रेमाचा आज असतो म्हणून पर्यंत येण्याचा योग येतो असंच माझ्यावरती प्रेम राव मी काय म्हणतो तुम्हाला तारखा द्या ती नशिबाने मिळत असते एकच कीर्तन केलं होतं पण एका कीर्तनावर एवढे तारखा मिळाल्या म्हणजे असं नाही की मी अपेक्षेने तारीख मला मागतो अजिबात नाही ऐका ज्याचं नशीब जिताय तिथपर्यंत त्याला तारीख निश्चित भेटत असतेच तिथं कोण जरी आला तर तिथं आपल्याला जाऊन सेवा करावी लागतेच गड्या तुम्हाला वाटत असेल माझ्या दाढी बघून आणि माझ्या बघून पण काळजी करू नका मी तुम्हाला सांगावं एवढा मोठा कीर्तनकार नाही ऐका नाही पण ऐकून जा तुम्ही माझ्या वडिलांसारख्या लहानशा मोठ्याच्या भावासारख्या आईसारख्या बहिणीसारख्या मी तुम्हाला सांगावं एवढा मोठा कीर्तनकार नाही पण जेवढं माझ्या वयाच्या 24 वर्षापर्यंत जीवनात आल्यानंतर जवळपास 6 वर्ष मी परमार्थ करतोय म्हणजे वयाच्या 14 वर्षापासून मी परमार्थ करतोय जेवढं मी काय आचरणात आणलं जेवढं काही फिरलो जेवढ्या काही गोष्टी घेतल्या त्यातला थोडासा का भाग होईना तुमच्या जीवनामध्ये बदल सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित एक जरी गोष्ट माझ्याकडून एखाद्या माणसाच्या जीवनात उतरली तर खऱ्या अर्थाने मी आजपर्यंत परमार्थ करत आलो हे सगळ्यात फळ मला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगून जातो तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला केळके परिवाराला तुमचे सतत आभार मानतो त्याचप्रमाणे ज्यांच्या निमित्त येण्याचा आला आमच्या काका असतील काकांचे चंद्रदर्शन घेतो त्यांचाही मला फोन आला महाराज कीर्तनाला यावं लागलं त्यांच्यामुळे येण्याचा योग आला त्याचबरोबर त्यांची तिन्ही भावंड असतील भीमराव दादा असतील सोपन दादा असतील एक पोलीस मध्ये आहे 2 इथे शेती करतात सुंदर असा परिवार आहे त्यांच्या मालनताई असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो त्याचबरोबर आपल्या परमार्थिक वैभव ज्यांनी गोड असं मागं शूटिंग जी केलं जे कीर्तनी करतात जे पत्रकारी आहे जिथं कमी तिथं आम्ही अशी उभा राहणारे आमचे सचिनजी महाराज माहिती तुमच्याही चरणदर्शन घेतो गोड असा त्यांचा स्वभाव आहे त्यांच्याही चरणदर्शन घेतो विनयकरी महाराज तुमच्याही चरणदर्शन महाराज तुमच्याही चरणदर्शन घेतो त्याचबरोबर आमचे निखिल महाराज संस्थेतील सर्व विद्यार्थी हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्था कडेगाव या ठिकाणी संस्थेला तुम्हाला सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे कुणाला आई नाही कुणाला वडील नाही गोरगरीब पोरं शिकवली जातात ऐका एक सांगून जातो तुमचं पोरग पुढारी करण्यापेक्षा तुमचं पोरग वारकरी करा शेवटचे 2 मिनिटांमध्ये कीर्तन संपलं ऐकून जा तुम्ही माणसाला मागापासून 2 मिनिटं केव्हा संपायचं 2 मिनिटं ऐका विषय वाढत जातो जीवनात पोरग पुढारी करण्यापेक्षा वारकरी करा कारण सांगून जातो ऐकून जा मगाशी मला हार घातला आता संध्याकाळी मला हार भेटतो रोज आम्हाला दिवसात 1-2 तरी हार भेटतात तुम्हाला भेटले की कधी आता जाताना तोवर भेटायचा नाही पण ऐका संप्रदायात एवढी मोठी गोष्ट आहे पवित्र तुळशीची गळ्यात माळ असू द्या आणि पांढरा पोशाख धारण केलेला असू द्या 80 वर्षाचं म्हातारा सुद्धा 2 वर्षाच्या पोराच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद माझ्या संप्रदायाची आहे म्हणून तुमची पोरं इकडे पाठवा पुन्हा त्यांचे चरणदर्शन घेतो त्याचबरोबर ज्यांनी गोड पोचवला संगम महाराज तुमचे चरणदर्शन घेतो ज्यांनी गोड सावशिक्षण दिली दादा दरवेळी तुम्ही देता तुमचे चरणदर्शन घेतो आता जास्त आभार मानत नाही पाऊस यायला लागला आणि या ठिकाणी आमचे दादाने गोड अशी सारखी दादांचे चरणदर्शन घेतो सर्वजण पुढे बसला कोणाचं नाम उल्लेख करत नाही सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो राजू महाराजांचा घेतलं राजू महाराज निखिल महाराज सगळे सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो काय होतं माहिती आहे घेतले सगळे असू ते काय नाही घेतलं खरं सांगू का जे नाव घेतली ती महादेव आहे आणि ज्यांची घेतली नाही ती महादेव देवाचं बाप आहे ऐका ज्यांची घेतली असू द्या नावापाशी काय नसतं अभिमान हा नावात असतो पण ऐकून जा सर्वांच्या पुन्हा दर्शन घेतो ज्यांना एक पोरगा आहे त्याने दुसरं म्हणून मला दत्तक घ्या ज्याला 2 आहे त्याने तिसरं म्हणून मला घ्या ज्याला 4 आहे त्याने चौथं म्हणून मला घ्या ज्याला कोणच नाही त्याने मला घ्या नाकी स्टेट ऐका तुम्ही सर्वजण आला तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो या ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल